तर शिंदेंच्या शिवसेनेमधील नेत्यांवर राष्ट्रवादीच्या आमदारांनी आरोप केलाय। राष्ट्रवादीचे आमदार सरोज अहिरे यांच्याकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे। अहिरेंकडून अजित पवारांसमोरच शिवसेनेच्या नेत्याची तक्रार करण्यात आली आहे। सुरुवात शिवसेनेचे उपनेते आणि भगूरच्या माजी नगराध्यक्षांकडून झाली। आमदार सरोज अहिरे यांनी अजित पवार यांच्यासमोर हा तक्रारीचा पाढाच वाचलाय। सगळ्यांनाच काल आश्चर्याचा धक्का बसला ज्यावेळेला जाहीर सभेत आपण अजितदादांसमोर तक्रारींचा पाढा वाचला आणि सांगितलं की शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आपल्याला कसा त्रास देत आहेत, काय नेमकं प्रकरण। याची सुरुवात शिवसेनेचे जे उपनेते आहेत, भगूरचे माजी नगराध्यक्ष त्यांच्याकडून झालेली आहे। कारण मी पाणी पुरवठा योजना मंजूर केली आणि माननीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तसेच उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली मी दोनदा निवडून आलेली आहे आणि माझा अधिकार आहे की त्यांच्या हातून मी ह्या कामाचं भूमिपूजन करून घेणं आणि त्या निमित्ताने मतदारसंघातील इतर काही प्रश्नांच्या बाबतीत त्यांच्या पुढे समस्या मांडणं आणि तो निधी प्राप्त करून घेणं। म्हणून आम्ही जो काही 2-3 दिवसांपूर्वी दादांची तारीख कन्फर्म झाली त्या कार्यक्रमाची सुरुवात केली आणि काल मला असं वाटतं सकाळी त्यांनी काहीतरी पत्रकार परिषद घेऊन अत्यंत वाईट पद्धतीने म्हणजे माननीय अजितदादा पवार हे महायुतीचे नेते असतील आहेत नाही म्हणजे त्यांची जी उर्मट भाषा डल्ला मारणे वगैरे त्यांची ती स्टाईल जी आहे त्या प्रॉपर स्टाईलमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने ती पत्रकार बांधवांशी संवाद साधला ते काही योग्य नाही। म्हणून मला शेवटी जर आमच्या दादांविषयी कोणी आदरभाव न ठेवता अतिशय उर्मटपणे जर असं बोलत असेल तर तिथे त्यांचाही खुलासा करणं हे माझं मी आद्य कर्तव्य समजले आणि म्हणून कालच्या कार्यक्रमामध्ये जे काही मी आपल्याला किंवा जनतेला माझे भावना मांडलेले आहेत तेच सत्य आहे। कॅमेरा पर्सन योगेश सह मी चंदन पूजा अधिकारी, TV9।